मस्त एक चाय बनवा। हो, आज पण चाललास का इंटरव्ह्यूला? हो का? आज मिळेल का नोकरी? नाहीतर रोजच्या सारखं निराशच जावं लागेल। काका अशी चाय बनवू ना। काका, सरकार फुकट साखर वाटत आहे का? एवढं बेरोजगारी नाही, पण तुमचा चाय पिऊन शुगरने मात्र नक्कीच मारेल। तुम्ही पण सरकारसारखे हात धरून आमच्या मागे लागले आहे। इकडे सरकार आम्हाला नोकरीमुळे मारत आहे आणि तुम्ही इकडे। तुमच्यासारख्या बेरोजगारामुळेच तर आमचा धंदा चालतंय। आणि हो, बेरोजगार मरत नाही बापू, संघर्ष करते। म्हणूनच तर आमचा धंदा चालतोय, चांगलं काम करताय सरकार। हो, आता तूच विचार कर, किती दिवस झाले तू आमच्या इथे चाय पितो। माझा काही नुकसान झाला का? नाही ना? नाही, ठीक आहे। एक दिवस आमच्यासारखा बेरोजगार तुमच्या टपरीसमोर चायसमोर त्याचा दुकान टाकला ना, तेव्हा समजेल सरकार किती चांगला काम करत आहे ते। ठीक आहे, तू पण इथेच आहे आणि मी पण इथेच आहे, बघू। ठीक आहे, बरं मी निघतो, उशीर होईल। एक्सक्यूज मी सर, मैं आई कैन बसा। सर, हा माझा बायोडाटा। तुमची प्रोफाईल तर छान आहे, पण तेवढी इम्प्रेसिव्ह नाही। मला तर माहितीच आहे की नोकरीसाठी किती कॉम्पिटिशन आहे आणि या नोकरीसाठी तर खूप कॅन्डिडेट आले आहे आणि तुमचा बायोडाटा तेवढा इम्प्रेसिव्ह नाही आहे आणि त्याच्यामुळे नाही का तुमची नोकरी लागणार नाही, म्हणजे तुम्हाला ही नोकरी मिळणार नाही। असं ना सर, त्यासाठी मी खूप मेहनत केला। तर ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता। A few minutes later. A few minutes later. अरे बेटा, हाफ जाएंगे का नोकरी नाही मिळाली। वाटत होता की तू शेण खातील। मागच्या 2 महिन्यापासून तू किराया नाही दिला, कवा दिला आणि कसा देतो? हो देतो, जशी नोकरी मिळाली ना तसंच देतो। हा जन्मात मिळेल का नोकरी? ते जाऊ दे, महागाई बहुत वाढत आहे। आताच पाहिला ना पेट्रोलचा भाव किती वाढला, म्हणून आतापासून 5 रुपये अधिक किराया होईल। का? पण असं कसं? ते काही नाही, आणि हो तुझ्या मित्राला सांगून दे। तू पैसा पैसा करती है, तू पैसे हा यार शीट। का झालं भावा, एवढ्या रागामध्ये आहेस? कोणत्या मुलीने झापड मारला? हा यार, हा मजा करायला वेळ नाही। का झाला? आपल्या घर मला किराया वाढवलाय।
कसा? का पण कसा? पेट्रोलचा कडनं भाव वाढला म्हणून. बरं याचा काय संबंध? तेच तर. बरं जाऊ दे. इंटरव्ह्यूला गेला होतास ना, मिळाली का नोकरी? नाही यार, तिथे खूप कॅन्डिडेट होते म्हणून नाही मिळाली नोकरी. तुला मिळाली का? नाही यार, नशीबच खराब आहे. एवढं शिकून पैसा खर्च करून काही फायदा नाही. शेवटी तर आपण बेरोजगारच आहोत. डिग्रीचा काय काय फायदा? नशीबच खराब आहे. अशी बाईक आपण केव्हा घेणार यार? हो यार, हा स्वप्न आपला केव्हा पूर्ण होणार? हो ना, अजूनपर्यंत आपण घराचा किराया पण नाही दिलो आणि ते द्यासाठी पण आपल्याकडे पैसा पण नाही. कसं करायचं आता? हॅलो, का एवढ्या लवकर कसा? अजूनपर्यंत तर मुळत नाही सरली ना. असं कसं घाई करत आहे ते लोक? बरं, मी पाहतो. ठीक आहे. का रे, का झाला? काऊन एवढ्या टेन्शन मध्ये आहेस? कोणाचा काल आला? आईचा काल होता. घरी पैशाची अडचण आहे. कर्जदार आले होते घरी पैसे मागायला आणि बाबांची पण तब्येत बरोबर नाही. पैसे पाठव म्हटली आई. आता काय काही समजत नाही. काय करू यार? आपल्याकडे नोकरी नाही, घराचा किराया द्यायचा पैसा नाही. टेन्शन घेऊ नको, आपण काहीतरी करू. बरं तू घरी जा, मला थोडं काम आहे. जाऊन येतो, आल्यानंतर विचार करू. मी पण दुकानात जाऊन घरी येतो.